पोलीस लोक काय म्हणतात, पाणी वगैरे प्या, तुम्ही व्यवस्थित राहा, तब्येतीची काळजी घ्या. पण आमचं त्यांचं एकच मान्य आहे की आज माझ्या पोरांवर काय गुन्हे दाखल करायला हे फक्त मला एकदा सांगा. जर तुम्ही लोकांचं ऐकून जर गुन्हे दाखल करत असाल तर ते आम्हाला मान्य नाही. आम्ही ते गुन्हे मागे घेईपर्यंत आम्ही इथं बसून राहणार आहे. ना आमचं एका शब्दानं आम्ही प्रश्न केला नाही की हे कशामुळे आरोप करायला, का तर आम्हाला त्याच्यामधून जे काय न्याय नाही ते सत्य येणारच आहे ना. पुढं जी काय न्याय व्यवस्था आहे, जे काय चालू आहे ते सगळं पुढे येणारच आहे ना. खरं शेवटी खऱ्यानं मरण नाहीच आहे ना. शेवटी खऱ्याला सहन करायला पाहिजे थोडंसं. आज नाही उद्या खरं समोरच येणार आहे ना. पण खरं समोर येत असताना, आम्ही खऱ्याच्या मार्गाने जात असताना तुम्ही खोटे गुन्हे, खोटे आंदोलन करून जर गुन्हे हे करून जर आमच्याच ह्याच्यामध्ये जर अडथळा येत असत ते आम्हाला मान्य नाही ना. सगळं सगळ्यांना माहिती. आता डबल नव्यानं सांगायची आणि नव्यानं काय करायची काही गरज नाही. सगळ्या दुनियेला माहिती, सगळ्या महाराष्ट्राला माहिती. जे आरोप करत होते लोक, ते लोकांचे बी कसे संबंध होते हे सगळ्या दुनियाला माहिती. पण आता ते जे राजकारण करायलेत, कशासाठी करायलेत हे त्यांनाच माहिती. पण त्यांची जी काही प्रॉब्लेम असेल राजकारणाचा, त्या राजकारणाचा त्यांनी उपयोग हे करण्यासाठी माझ्या नवऱ्याचा बळी देऊ नये. पण विचारा ना, त्या लोकांचं चेक करा ना, जाऊन सगळं चेक करा त्यांचे. ते कुणाला बोलत होते, कधी येत होते का नाही घरी, त्यांचे फोटो तुम्हाला फेसबुकवरचे सगळे फोटो काढायची सवय ना. काढा फोटो त्यांच्यावरचे, त्यांच्या सोबतचे, दाखवा ते सुद्धा. आरोप करणारे लोक कसे होते, कसे वागत होते, कोण येत होतं, कोण जात होते, सगळं सगळ्यांना माहिती. त्या लोकांना जाऊन विचारा, तुम्ही किती वेळा अन्नाकडे गेलतात, तुम्ही काय काय अन्नाचा वापर करून घेतलात, जाऊन विचारा त्या लोकांनाच. एक युती म्हणून आम्ही त्यांना मदत केली असेल ना. ते काय वेगळे नव्हते आमच्यापासून. पण आता त्यांच्या युतीमध्ये त्यांना काय फरक पडला ते त्यांनाच माहिती. आणि तो त्यांना जो फरक पडला त्याच्यासाठी माझ्या नवऱ्याला कशासाठी टार्गेट करायला तुम्ही? माझ्या नवऱ्याचा वापर करून घेऊन तुम्ही आज निवडून आलात ना. आता तुमच्या वरचे लोक तुम्हाला, वरिष्ठ लोक तुम्हाला काही दिनं झाले, त्याच्यामध्ये माझ्या नवऱ्याचा काय दोष आहे? निवडून येण्यासाठी तुम्हाला माझा नवरा पाहिजे, सगळं करण्यासाठी. आज माझ्या नवऱ्यानं प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलं ना, तुमच्या युतीचं काम केलं ना. आज तुम्हाला युतीतल्या लोकांना सगळ्यांना निवडून आणलं ना. आता तुमच्या वरिष्ठ लोक तुम्हाला काही देत नाही, तुम्हाला काही करत नाहीत. आता ते काय करत नाहीत काय नाही त्यांच्या जीवाला माहिती. त्याच्यामध्ये माझ्या नवऱ्याचा काय संबंध आहे? माझ्या नवऱ्याचा जर बळी दिला तर तुम्हाला भेटणार का? ज्या पाहिजे त्या गोष्टी भेटणार आहेत का तुम्हाला? भेटणार असलं तर बघा मग. कशासाठी माझ्या नवऱ्याचा बिना कामाचा हकनाक माझ्या नवऱ्याचा कशामुळे बळी द्यायला तुम्ही? का तुमचं काम केलं म्हणून? तुम्हाला निवडून आणलं म्हणून? तुम्हाला एखाद पदार नेऊन ठेवलं म्हणून?